नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर शैलेश पवार सर. खरं तर जरी मी इंजिनियर म्हणून त्यांची ओळख करून दिली असली तरी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची ओळख खरं तर मला करून द्यावी लागेल. एक म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंगचं पण नॉलेज घेतलेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे, मग आर्किटेक्टचं पण घेतलेलं आहे, इंटिरियरचं पण घेतलेलं आहे, तर कॉमर्स ग्रॅज्युएट सुद्धा आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा हा शिक्षणाचा ग्राफ एकंदर राहिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात सुरुवात केली कामाला आणि रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा अनेक प्रोजेक्ट्स त्याची पूर्तता केली. अजूनही काही प्रोजेक्ट्स चालू आहेत जे अपकमिंग आहेत. त्यामुळे हा सगळा अनुभव त्यांचा कसा होता, हा सगळा एकंदर प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. आधी गप्पांना आपण अशी सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासूनच, कारण मला पण क्युरिओसिटी आहे की अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आवड असल्याशिवाय माणूस करत नाही. तर त्यामुळे ती शैक्षणिक प्रवास कसा होता हा सगळा, आणि या क्षेत्राकडे तुम्ही कसं आलात, का कोणाचं इन्स्पिरेशन होतं, मोटिवेशन होतं, तेही सांगाल. नाही ऍक्च्युली शालेय जीवनापासून असं काही मोटिव्ह नव्हता की काहीतरी आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये करायचं आहे. कारण वडिलांचा व्यवसाय हा 92 पासून प्लॉटिंग हा होताच. पण त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनची जोड आमच्याकडे नव्हती. त्यामुळं असं काही जनरलाइज नव्हतं की बाबा हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि वडिलांचंही बीकॉम एमकॉम असल्यामुळं माझाही तसं थोडा ओढा बीकॉम कडे होता. त्यामुळे बीकॉम ग्रॅज्युएशन मी केलं. आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशनला मी ज्यावेळी होतोच त्यावेळी आम्ही या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आलो, की जी आम्ही पहिली बंगलो स्कीम पार्टनरशिपमध्ये केली. त्याच्यानंतर थोडं मलाही असं वाटायला लागलं, की आपण काहीतरी प्लॅटफॉर्म चुकतोय किंवा आपल्याला थोडासा ट्रॅक ऑन केलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यानंतर मग मी डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग, डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग हे केले, आर्किटेक्चरल ड्राफ्टमन केलाय. असं आपलं शिक्षणामध्ये आणि अजूनही पुढे शिकायची इच्छा आहे आणि करतोय. मी जस्ट माझं आता कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा म्हणजे टेक्निकल कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा एक डिप्लोमा मी आता बघतोय आणि तोही चालू करतोय. क्या बात आहे. म्हणजे माणूस जन्मावर विद्यार्थी असतो तसं तुम्ही पुरेपूर त्याचं हे वाक्य हे करून एक्झॅक्टली. त्याच्यात खरंच शिक्षण चालू नाही, ठेवलं. आता तुम्ही माणूस जन्मभर विद्यार्थी असतो याचं एक हा. उत्तम उदाहरण देतो की मी 2001 साली एक ऍक्सिस बँक, ऍक्सिस म्हणजे आताची ऍक्सिस, हा. त्यावेळची युटीए बँक होती. हो. तर त्यांनी एटीएम पहिल्यांदा एटीएम कार्ड लॉन्च केलं होतं. बरं. बऱ्यापैकी कुठेही जनरलाइज एटीएम नव्हते. हम्म. 5,000 मिनिमम बॅलन्स त्यावेळी सुद्धा होता. पण त्यावेळी त्या 5,000ची किंमत मध्ये आज एक 50,000 ते लाखभर रुपये असेल. बरोबर. सो आम्हाला ते विद्यार्थी म्हणजे स्टुडंट म्हणून अकाउंट दिलं होतं अच्छा. फ्रीमध्ये, झिरो ओके. बॅलन्स अकाउंट. ओके. तर ते एक 3-4 वर्षापूर्वी मला ऍक्सिस बँकेतून फोन आला की तुमचं असं स्टुडंट अकाउंट ब्लॉक झालंय. तर मग मी त्यांच्याकडे कागदपत्र घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं की नाही, आता तुमचं ते रेग्युलाइज करायला लागेल आणि तुमचा बॅलन्स वाढवावा लागेल. मग मी त्यांना माझं आय कार्ड दिलं की मी अजूनही शिकतोय, वा. त्यामुळे मी विद्यार्थी आहे, त्यामुळे मला तुम्ही असं म्हणू शकत नाही. क्या माझं बात हे आहे. अकाउंट तुम्ही कंटिन्यू करा आणि ते आज अकाउंट माझं कंटिन्यू आहे. वा. म्हणजे ही एक चांगली अशी तुम्ही याला ट्रिक म्हणून वापरीन भविष्यात, की ज्यांना असं काहीतरी हवंय तर तुम्ही अजूनही शिक्षण चालू ठेवा. पण गमतीचा बाब थोडा शिक्षण कायमच आपल्याला कुठल्या ना कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावर मदत करत असतं, फायदा करत असतं. एक्झॅक्टली. दुसरा प्रश्न असा आहे की जर वडिलांची ही बॅकग्राऊंड होती तर मग त्या क्षेत्रात पुन्हा काम करताना मदत होते का दडपण येतं? नाही, डेफिनेटली मदत होती. त्यांचं प्लॉटिंग हा एक सब्जेक्ट असल्यामुळे त्यांचं खूप नॉलेज प्लॉटिंगमध्ये आहे आणि त्याचा पार्ट आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्हाला ज्यावेळी कन्स्ट्रक्शनचा एखादा आम्ही कन्स्ट्रक्शनसाठी प्लॉट बघतो किंवा एखादा व्यवसायासाठी प्लॉटिंग वगैरेचा प्लॉट आपण ज्यावेळी सिलेक्ट करतो त्यावेळी जे काही माहिती लागते किंवा नॉलेज लागतं ते त्यांच्याकडून मिळतं. त्यामुळे सपोर्टिव्ह भूमिका खूप असते. त्यामुळे तो एक आम्हाला एक बॅकबोन आहे आमचं. वा. जसा हा एक प्रवास होता शैक्षणिक, तसा याच्या पुढचा प्रवास असतो की शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण जो वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट करतो इंडिपेंडंट, तर तो प्रोजेक्ट करताना पण थोडं दडपण असतं, एक इंजिनियर म्हणून पण जबाबदारी असते. तर तो सगळा प्रवास कसा होता आणि तो अनुभव कसा होता? पहिला प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल मी माझ्या मित्रासोबत केला. म्हणजे ज्यावेळी माझं शिक्षण वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर तो 2012 साली आम्ही चालू केलं होतं. एक 3 मजली अपार्टमेंट होते, फक्त 6 फ्लॅट्स होते. त्यामध्ये 3 1 BHK आणि 3 2 BHK. ती स्कीम करताना थोडंसं आपल्याला कसं जमेल किंवा याच्या संदर्भातलं थोडं एक टेन्शन होतं. परंतु एक थोडं जीन्समध्ये असल्यामुळं काही ते झालं नाही आणि सक्सेसफुली तो पूर्ण केला. वा. आणि त्याच्यानंतर मग आता कंटिन्यू आम्ही आहेच. म्हणजे होय. मोठ्याही प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिपमध्ये करतो, इंडिव्हिज्युअली कामं चालू आहेत हम्म. आणि आवड असल्यामुळे मी इंटिरियरची कामं साईड ऑन माझे चालू असतात. क्या बात आहे. म्हणजे जसं एकीकडे तुम्ही शिक्षणाला मित्र बनवले, हो. तसं मित्राला सुद्धा एकीकडे पार्टनर बनवले आणि त्याच्याही दृष्टीने हा व्यावसायिक प्रवास चालू आहे. बरं, आता येऊया काही तांत्रिक मुद्द्यांकडे. आता तुम्ही इतके वर्ष या फील्डमध्ये काम करता, जवळपास 10-12 वर्षांपेक्षा जास्त काळ. तर या सांगलीसारख्या भागामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे किंवा अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा कुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही ती साईटवर कशी परिस्थिती हाताळता आणि कसं बघता या सगळ्या सिच्युएशनकडे?
नाही, खरं आहे हे. मुख्यतः आपल्याकडे काम करणारे कामगारांची सुरक्षा ही आपण बघणं हे खूप महत्वाचं आहे. आपण त्यांच्यासाठी मी तर हे पाळतो की त्यांना इन्शुरन्स आपण हा कंपल्सरी करतो प्रत्येक साईटवर. हं. त्याच्यासोबत त्यांना हे जे काही इक्विपमेंट्स आहेत म्हणजे बेल्ट्स असू देत किंवा नेट असू दे प्रोटेक्शनसाठी त्यांच्या ह्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही वापरतो. हेल्मेट तर कंपल्सरी करतो. आणि हे सर्वांनीच करावं कारण शेवटी त्यांचाही जीव आहे. म्हणजे ते जरी बरोबर. कामगार असले आणि आपण जरी ओनर असो बिल्डर असलो हं. तरी त्यांचाही जीव आहे, त्यांचाही सांभाळलं पाहिजे. बरोबर. आणि सांगायला आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आम्ही क्रीडाई मार्फत असं एक मोटिव्ह म्हणा किंवा आपण एक इनिशिएटिव्ह म्हणून हं. आम्ही एक अगदी स्वस्त दरामध्ये बूट्स असतील म्हणजे त्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरणारे बूट्स असतील, ग्लोव्ज असेल, हेल्मेट्स असतील किंवा सेफ्टी जॅकेट्स असतील, सेफ्टी बेल्ट्स असतील, हे सगळं एक बल्क परचेस करून आम्ही आमच्या मेंबर्सना देतो म्हणजे वा. त्यांच्या साईटवर वापरण्यासाठी. त्यामध्ये हा फार फार महत्वाचा मुद्दा आहे. हो आणि दर 1 मे रोजी आम्ही कामगार दिन जो असतो हं. त्याच्यावेळी ब्लड डोनेशन, त्यांचे पूर्ण चेकअप्स वगैरे मेडिकल चेकअप वगैरे घेतो आणि त्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे जे कामगारांचे रजिस्ट्रेशन नाही आहेत त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी आपण प्रयत्न करतो. व्हेरी गुड. दुसरं असं आहे की आता तुम्ही एवढ्या प्रकारचं शिक्षण घेतले म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की जसं तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलं, जसं वडील प्लॉटिंग मध्ये होते, तुम्ही आता रेसिडेन्शियल कमर्शियल मध्ये आलात, तसं जसं एक क्षेत्र बदलते तसं यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते, टेक्नॉलॉजी पण बदलते. तर सध्याच्या काळात तुम्हाला टेक्नॉलॉजीचा उपयोग किंवा मदत कशा प्रकारे होतीये, एक सॉफ्टवेअर साईडनं आणि एक मशिनरी साईडनं? नाही, मशिनरी साईड म्हटलात तर खूप बदल झालाय पूर्वीच्या कन्स्ट्रक्शन टेक्निक्समध्ये आणि आताच्या कन्स्ट्रक्शन टेक्निक्समध्ये. इव्हन आता लॅपिंगमध्ये सुद्धा आम्ही आता यावेळी म्हणजे गेल्या 1-2-3 वर्षामध्ये आम्ही टाळतो की हे लॅपिंग सोडून आपण कफलिंग्स वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जे सेफ्टी फीचर्स पण आहे प्लस आपलं कॉस्ट सेव्हिंग पण आहे. नाही म्हटलं तरी खूप कॉस्ट सेव्हिंग होती. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स वगैरे मी चेक केलेत. तर कफलिंग्स हा एका लॅपिंगमध्ये म्हणजे जवळपास एका बारला आपल्याला जवळपास ₹300 सेव्हिंग होतं. हे कॅल्क्युलेशन मी काढले. त्यामुळे आपल्याला स्वस्तही होतं, सेफ्टीही राहती. कारण शेवटी हे लॅपिंग वेल्डिंगवर आहे. तर त्याच्यामध्ये कफलिंग वापरणं हे खूप चांगली गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं नवीन नवीन मशिनरी आहेत की आपल्याला जे मॅन्युअली आपण ह्या सगळ्या माल मटेरियल वरती चढवतो त्याच्याऐवजी आता लिफ्ट आलेले आहेत, विविध लिफ्ट आहेत. म्हणजे कामगारांसाठी पण लिफ्ट आलेले आहेत, मटेरियल लिफ्ट आलेले आहेत. या सगळ्यांचा खूप फायदा होतो. टेक्नॉलॉजीमध्ये झालं. सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपल्याकडे ऑन साईट सगळ्या ज्या काही गोष्टी चालतात म्हणजे त्याच्यात मटेरियल इन आलेलं असेल किंवा कोणाचे काही आपण वर्क प्रोग्राम करून देऊ शकतो किंवा आज काय काम आहे किंवा 1-2 दिवसानंतर काय करायचं आहे त्याचं प्रिकॉशन घेऊन आज काय झालं पाहिजे त्यासाठी. हे सगळं सॉफ्टवेअर सुद्धा बरेच आलेले आहेत आणि त्याचा वापर केल्यानंतर एक सुसज्ज असं आपलं किंवा एक सोपं असं काम होतं. म्हणजे जे काही मॅन्युअली करण्यापेक्षा यामध्ये फायदा खूप आहे. त्यामुळे ते केलं पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून आता वेगवेगळ्या साईटला तुमच्या साईडला प्रोजेक्ट चालू असतात. तर अशा वेळेला प्लॅन करताना त्या कस्टमरची डिमांड आधीच फोरकास्ट करून तुम्ही कसा प्लॅन करता? म्हणजे प्लॅनचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून आणि त्यावर वर्किंग कसं करता? नाही, आता प्लॅनचा वर्किंग आम्ही कसं करतो की मुळात हे सगळं चालतं ते लोकेशन. तुमचं लोकेशन कोणतं आहे? त्या लोकेशनवर त्या लोकेशनच्या आसपास राहणारे क्लास कसा आहे लोकांचा, म्हणजे तिथं कोण कस्टमर येऊ शकतं. अप्पर मिडल क्लास येऊ शकतो, मिडल क्लास येऊ शकतो का लोअर मिडल क्लास येऊ शकतो. याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार मग आपण प्लॅनिंग मग त्याचं 2 BHK करायचं असेल तर अगदी 800 पासून ते मग 2 BHK 1200 पर्यंत 2 BHK करता येतो. तर तो लोकेशन बेस्ड सगळ्या ह्या गोष्टी आहेत. कारण कसं आहे की 800चा आणि 1200 याच्यामध्ये 800चा आपण टॉप लोकेशनला 800चा काढला तरी त्याची कॉस्ट न परवडणारी होऊ शकते किंवा अगदी तुम्ही आउटसाईडला 1200चा काढला तरी तिथं कोण येणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा लोकेशन हे सगळ्यात आमच्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ती पाहून मग आम्ही त्याच्यानुसारच प्लॅनिंग करतो. बरोबर आहे. पण जसं लोकेशन नुसार हे बदलतं आणि जसं तुम्ही सांगितलं की त्याचं बजेट पण बदलेल. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन या दोन्हीचा मग समतोल तुम्ही कसा साधता? नाही, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन ही मुळात बजेट आणि याचा विषय नाहीच आहे. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हे तुम्ही दिलंच पाहिजे. त्याशिवाय तुमचा व्यवसाय कंटिन्यू रन होऊ शकत नाही. तुम्ही 1 साईट कराल, 2 साईट कराल, पण त्याच्यानंतरचं जे कस्टमर आहे ते कधीही रस्त्यावरून जाता येतं असं कस्टमरला असं येत नाही. कायम आपल्याला हे रेफरल बेसवरच हा व्यवसाय चालतो. त्यामुळं या व्यवसायामध्ये तुम्ही क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन ठेवणं हेच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला माउथ पब्लिसिटी मधूनच कस्टमर मिळतो.
पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही इथले सांगलीतले मूळचे आहात आणि सांगितलं तसं इंजिनिअरिंग आणि आता बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताय आणि तिसरा तुमचा जो फॅक्टर आहे क्रीडाईमधले तुम्ही हो. मार्केटिंगचे याची सगळ्याची जबाबदारी सांभाळताय. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन किंवा सांगलीचं मार्केटिंग असं जर पुढच्या 10-15 वर्षात करायचं झालं, तर एका इंजिनिअरिंगच्या दृष्ट्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनं कुठल्या सेक्टरवर आता काम करायची गरज आहे? जर आपल्याला 10-15 वर्षात सांगलीचा सर्वांगीण विकास अपेक्षित असेल एक्झॅक्टली. तर? मुळातच म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण आजपर्यंत सांगलीला एकही नॅशनल हायवे पास नाही होत. त्याच्यामुळे सांगलीची डेव्हलपमेंट होत नाही. असं जे काही आपलं एक म्हणणं होतं किंवा आपण रडगाणं होतं म्हणा थोडक्यात, की हो. सांगलीला आमच्या एकही हायवे नाहीये. हं. तर तो गडकरींच्या कृपेने म्हणा किंवा काही म्हणा, हो. तर ते आपल्याला जवळपास नागपूर हायवे आपल्याला सांगलीमधून गेलाय, जो कोल्हापूरमधून सुद्धा जात नाही, म्हणजे बाहेरूनच जातो, पण आपल्या सांगलीतून गेलाय नागपूर हायवे. त्याच्यानंतर शक्तीपीठ आता होईल, म्हणजे त्याचा काही चालू आहे प्रोसेस, इन प्रोसेस आहे, तो एक होईल. त्यानंतर एक ग्रीनफील्ड जो आहे बेंगलोर हायवे, तो एक होतोय. त्यामुळं बेसिकली कनेक्टिव्हिटी ही आपली बऱ्यापैकी सॉल्व्ह होते. बरं. त्याच्यानंतर राहिला एअरपोर्ट हा विषय. एअरपोर्ट आहे कसं आहे की आपल्याला कोल्हापूर सुद्धा जवळ आहे, फक्त कोल्हापूरला जाण्याची जी आपली कनेक्टिव्हिटी फास्ट झाली पाहिजे, ती कालांतरानं कशी होईल त्याच्यावर बघू. म्हणजे ते डेव्हलपमेंट जशी जशी होईल तशी ऑब्व्हियसली होत जाईल. पण आपल्याला सांगली ही देशामधल्या पहिली सिटी, एकमेव सिटी आहे की जिथं ही राहण्यालायक हवा आहे. हे आपल्याला सर्व्हे मधून सुद्धा गेल्या एक वर्षभरापूर्वी पण सांगितलं होतं. त्यामुळं आपण रेसिडेन्शियल हब, सांगली म्हणजे रेसिडेन्शियल हब, म्हणजे कोल्हापूरला जरा 3 इंडस्ट्रीज आहेत, तर कोल्हापूर इंडस्ट्री म्हणून ठीक आहे, पण सांगली हे रेसिडेन्शियल हब म्हणून जरी डेव्हलपमेंट झाली तर आपल्याला फोकस रेसिडेन्शियलसाठी लागणाऱ्या मग पाणी व्यवस्था असेल, योगायोगाने आपल्याकडे धरणामुळं किंवा कृष्णा नदीमुळं पाण्याची मुबलक आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. सो आपल्याला एक रेसिडेन्शियल हबसाठी पाणी जे काही आवश्यक आहे ते, त्यानंतर ड्रेनेज व्यवस्था, म्हणजे निचरा, पाण्याचा निचरा वगैरे यावर जरा कॉन्सन्ट्रेशन करून, आणि रस्ते, बेसिकली रस्ते आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली आहे. फक्त राहिल्यात ह्या 2 गोष्टी, की पाणी आणि पाण्याचा निचरा, म्हणजे ड्रेनेज सिस्टीम ही जर व्यवस्थित झाली तर आपल्याला रेसिडेन्शियल हब म्हणून व्हायला काहीच अडचण नाही. बरोबर. पण हे तुम्ही म्हटलात तसं रेसिडेन्शियल हब होण्यासाठी हे 2 महत्त्वाचे मुद्दे. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं, जर या कामाला गती द्यायची असेल तर? नाही, आता शासनाने पावले म्हणजे काय आहे की आता यामध्ये ड्रेनेज व्यवस्था पूर्ववत म्हणजे चांगली व्हावी. कारण आता काय झालंय की नवीन ड्रेनेज योजना ही चालू करस्तोपर्यंत जुनी खूप जुनी झाली आहे. त्यामुळे तेही कोलमडायला आल्यासारखीच झाली आहे. त्यामुळं शासनानं एक मोठं निधी जसा देतात एखाद्या शहराला पूर्ण डेव्हलपमेंट किंवा स्मार्ट सिटीच्या दृष्टीने देतात, तसं सांगलीला थोडं रेसिडेन्शियल हब म्हणून या 2 व्यवस्थेसाठी निधी देऊन काम केलं पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, आता थोडा असा अवघड आहे, की एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर जर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, किंवा ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला एक वेगळी ओळख दिली, नाव दिलं, तर त्या प्रोजेक्टबद्दल ऐकायचंय तुमच्याकडनं. तसा आयकॉनिक प्रोजेक्ट अजून माझ्याकडून व्हायचा आहे. त्यामुळे मी नक्की त्याचं मी तुम्हाला नेक्स्ट ज्यावेळी आपला इंटरव्ह्यू होईल त्यावेळी मी तुम्हाला त्याचं उत्तर देऊ शकतो. म्हणजे एकाने असं म्हटलेलं आहे, की माय नेक्स्ट प्रोजेक्ट इज माय बेस्ट प्रोजेक्ट. येस, माय नेक्स्ट प्रोजेक्ट इज बेस्ट प्रोजेक्ट. त्यामुळे तुम्ही सगळे जे ग्राहक आहेत त्यांनी वाट बघा, सरांचा लवकरच बेस्ट प्रोजेक्ट येतोय. दुसरं असं आहे, की आता इतके काम केल्यानंतर अनेकदा अडचणी पण आल्या असतील. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का, की ज्याच्यात काहीतरी अडचण आली, प्रॉब्लेम आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? नाही, तसे आव्हानं किंवा अडचणी येतात, पण फार अशी काही अडचण आली आणि ती सॉल्व्ह करण्यामध्ये खूप एक कष्ट घ्यावे लागले अशी कोणती अडचण मला तरी आठवत नाही अशी. वा. किंवा मी म्हणतो, की असं प्लॅनिंग करा म्हणजे अशी कुठली अडचण येणार हो, नाही. शक्यतो किंवा प्लॅनिंग कसं आहे की बी ट्रान्सपरंट. हे मी माणूस आहे, मी चुकेन, हो, पण बी ट्रान्सपरंट. बाबा मान्य करा की बाबा माझं हे झालेलं आहे, माझ्याकडून हे झालेलं आहे, बरोबर की आहे. चुकलेलं आहे, की मी ही दुरुस्त करतो किंवा मला हे काय, लोक काय ऍक्सेप्ट करतात. Accept. ते तुम्ही जर लपवून ठेवलं तर तुमचा मोटिव्ह वेगळा आहे असं जाणवतं. त्यामुळे तुम्ही ते करू नका. म्हणजे जे काय आहे ते ट्रान्सपरन्सी ठेवा. वा, वा. भले आपली चूक होऊ दे, पण ट्रान्सपरंटली मांडला की बाबा असं असं आहे, हे झालेलं आहे, तर ऍक्सेप्ट करतात लोक. शेवटी तेही माणूस आहेत, आपणही माणूस आहोत. माणूसच आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की कुठलं तरी एक स्टील वापरलं पाहिजे आपण किंवा ह्या कंपनीचं आपण वापरू? नाही, टेक्निकली आम्ही त्या सगळ्या टेस्टिंगवरच डिपेंड करतो. म्हणजे असं काही ब्रँड वाईज आपण कधी हे केलं नव्हतं. पण टेस्टिंगवर आपण डिपेंड करतो की बाबा आपल्याला काय पाहिजे, काय नाही, आणि त्याच्यानुसार आपण ठरवतो. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आपण? हो, आयकॉन स्टील आम्ही कायम वापरतो. अच्छा. तर त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्व्हिस बद्दल कसा आहे फीडबॅक? नाही, सर्व्हिस आणि प्रोडक्ट बद्दल तर आहेच, आणि सर्व्हिस म्हणजे आमचे क्रीडाईचेच मेंबर आहेत, आमचे डिस्ट्रीब्युटर. हो. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून चांगली Service मदत होते, मिळते. व्यवस्थित रेट्स मिळतात, त्यामुळे आम्ही कुठे बघत नाही. वा.
आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे आणि ज्यांना भविष्यात तुमच्यासारखं बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडनं काय सल्ला असेल, काय गुरुकिल्ली असेल यशाची? यशाची गुरुकिल्ली म्हणजे असं आहे, की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ट्रान्सपरन्सी हा सगळ्यात बेस्ट म्हणजे हे आहे, की तुम्ही जे करताय किंवा करणार आहात ते सगळं ट्रान्सपरंटली मांडा. एखादी चूक किंवा एखादी हे तर एक्सेप्ट होती. काही अडचण येत नाही. शेवटी त्यांनाही कुठेतरी विश्वासानंच ते पुढं आपल्याकडे फ्लॅट्स किंवा जे काही शॉप घेतात ते सगळं विश्वासावर असतं. नक्कीच. त्यामुळं तुम्ही ट्रान्सपरंटली ठेवा, सगळं व्यवस्थित होतं. वाह! क्या बात है! सो हे होते इंजिनियर शैलेश पवार सर आणि जसं त्यांनी सांगितलं तसं की एक बिल्डर म्हणून आपण जरी घट्ट भिंती बांधत असू, मजबूत भिंती बांधत असू, पण ग्राहकांशी ते नातं पारदर्शी असलं पाहिजे, पारदर्शी ते नातं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली भिंत आडपडदा असता कामा नये. तर तो विश्वास तुम्ही त्या ग्राहकांचा गमावू शकता आणि हीच त्या यशाची गुरुकिल्ली. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, तेवढ्या मनपूर्वक गप्पा मारल्यात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट आणि जसं तुम्ही म्हटला की नेक्स्ट प्रोजेक्ट, तर अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.